श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी कलियुगाचा देव म्हणणाऱ्या भगवान हनुमानाच्या बालरूपाची पूजा केली जाते। हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या बालरूपाची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात, तसेच बजरंगबलीची विशेष कृपा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होतात। आणि यंदा 23 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे। हनुमान जयंती प्रत्येक चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते। चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराचा 11 रुद्र अवतार हनुमानाचा जन्म आई अंजनीच्या पोटी झाला होता। हिंदू धर्मग्रंथांमध्ये हनुमानांना सर्वात जागृत देव मानले जाते आणि आजही कलियुगात ते शारीरिकरित्या उपस्थित असतात आणि त्यांच्या भक्तांचे रक्षण करतात। हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण हनुमानाची विशेष पूजा केली, सेवा केली, व्रत केलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये शक्ती, बुद्धिमत्ता, ज्ञान, धन, समृद्धीची आपल्याला प्राप्ती होते। त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट हे साक्षात बजरंगबली दूर करतात। प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर असते आणि ती पाहत असते की कोण तिच्याकरता कोणत्या सेवा करतात, उपाय करतात, आराधना करतात। आणि जो भक्त पूर्ण श्रद्धेने मनोभावे माता लक्ष्मीची पूजा करतो, सेवा करतो, त्याच्या प्रत्येक मनोकामना माता लक्ष्मी ही पूर्ण करत असते। आणि म्हणूनच आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी फक्त एक नारळ इथे अर्पण करायचं। हा नारळ अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी सर्व इडा पिडा, दारिद्र्य, अडचणी, संकट तर नष्ट होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे। आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जयंतीचा सण हा साजरा केला जातो। या दिवशी हनुमानाच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं। हनुमानाला आवडत्या गोष्टी अर्पण करून त्यांना प्रसन्न करून घेतलं जातं। बजरंगबली हे महादेवांचे 11वे रुद्र अवतार मानले जातात। हनुमानाची उपासना केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन आपलं संरक्षण हे होत असतं। समर्थ रामदास स्वामींचा 13 कोटी रामनामाचा जप पूर्ण झाल्यावर मारुती त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांना दर्शन दिले। त्यानंतर स्वामींनी मारुती स्तोत्र रचले। या स्तोत्रात रामदास स्वामींनी विविध नावांनी मारुतींच्या रूपाचे वर्णन आणि त्यांची स्तुती केली आहे। हनुमान जयंतीला हे स्तोत्र पठण करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं। हे पठण केल्यामुळे धन, धान्य, पशुधन, संतती आणि सर्व सुखांची आपल्याला प्राप्ती होते। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ हे मिळत नाही। आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही। तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात? त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे। जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, किंवा आपल्या घराला किंवा आपल्याला नजर लागलेली असेल किंवा कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला, आपल्या नशिबाची ही साथ मिळायला लागेल, ज्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल। तर ह्याच्याकरता आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी एकाक्षी नारळ हा आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे। नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जातं। श्री म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं रूप म्हणून एकाक्षी नारळाला पाहिलं जातं। जर आपण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी एकाक्षी नारळ आपल्या घरी घेऊन आले तर साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी घेऊन येण्याएवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं। आता एकाक्षी नारळ म्हणजे काय? तर हे नारळ दिसायला सामान्य नारळाप्रमाणेच असतात, परंतु यावर डोळ्यासारखा एक चिन्ह असतो, यामुळे याला एकाक्षी नारळ म्हटला जातो।
आता हा नारळ तुम्हाला कुठे मिळेल? जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला मिळू शकतो, किंवा जिथे नारळ विकले जातात त्यांना जर तुम्ही सांगितलं की आम्हाला एकाक्षी नारळ पाहिजे तर ते देऊ शकतात. कारण हे नारळ दिसायला वेगळे असतात, त्यामुळे हे नारळ थोडे महागसुद्धा विकले जातात. जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा नारळ तुमच्या घरी घेऊन या, किंवा त्याच्या अगोदर जरी तुम्ही आणून ठेवला आणि पूजेमध्ये किंवा उपायामध्ये हा वापरला तरीही चालणार आहे. हा नारळ आपल्या घरी घेऊन आल्यानंतर ह्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. ह्या नारळाला आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती, हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्याची विधिविधानपूर्वक पूजाही करायची आहे. आणि त्यानंतर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला त्याला लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आणि ही पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची. ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. आपल्या घरामध्ये धन धान्याची कधीही कमतरता राहत नाही. ज्या घरामध्ये एकाक्षी नारळ असतो त्याची नियमित पूजा केली जाते त्या घरावर कधीही कोणत्याही प्रकारची तांत्रिक क्रियाचा प्रभाव राहत नाही. त्या कुटुंबातल्या सदस्यांना मान, सन्मान, प्रतिष्ठा आणि यशाची प्राप्ती होते. एवढं महत्त्व आहे एकाक्षी नारळाचं. आपल्याला धनाची प्राप्ती होते म्हणजे काय? जर आपण जी मेहनत करतो, जी कष्ट करतो त्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागते. त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसे हे येऊ लागतात. आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकू लागतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची वाढ ही होत असते. अतिशय प्रभावी असा हा उपाय नक्की करा. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि अखंड लक्ष्मीची आपल्याला प्राप्ती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.